ओके रे. सो आजचा आपला टॉपिक असणार आहे तो म्हणजे चक्रा सिस्टम, की जे 7 महत्वाचे चक्र. चक्र हा वर्ड टर्म सगळ्यांनी ऐकला असेल, बरोबर? चक्र काय असतात ऐकल्यात? रूट चक्र, त्याच्यानंतर सॅक्रल चक्र वगैरे हे टर्म तरी सगळ्यांनी मोस्टली ऐकलेले असणार आहेत, बरोबर? मराठीमध्ये असो किंवा इंग्लिशमध्ये असो. तर आज आपण बघणार आहोत की हे जे चक्र आहेत ते म्हणजे त्यातले 7 महत्वाचे चक्र. किती? 7 जे इम्पॉर्टंट चक्र आहे त्याच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत की ते आपल्या बॉडीशी कसे कनेक्टेड आहेत किंवा आपल्या स्टेट ऑफ लाईफ मध्ये त्यांचा रोल काय आहे, की आता जे काही आपण जगत आहोत त्याच्यामध्ये या चक्रांचा रोल एक्झॅक्टली काय आहे हे फक्त आज आपण जाणून घेणार आहोत. हे का म्हणून जाणून घ्यायचं? कारण की कुठे ना कुठे शारीरिक लेवलवरच्या किंवा मानसिक लेवलवरच्या ज्या काही इश्यूज असतात, व्याधी असतात, त्या या चक्रांमधूनच आलेल्या असतात. जसं आपण ऑरा लेवलचं बघितलं. ऑरा कसं आहे? ऑराचे लेयर्स आहेत. त्यातला प्रत्येक ऑराचा लेअर हा प्रत्येक चक्रांशी कनेक्टेड आहे. फॉर एक्झाम्पल ऑराचे पण लेयर्स आहेत. आता ही फिजिकल बॉडी, ज्याला मराठीमध्ये बोलतो आपण अन्नमय कोश. इंग्लिशमध्ये लेयर्स बोलतात, मराठीमध्ये त्याला कोश बोलतात. जर लेयर्स बघायचे झाले तर किती लेयर्स आहेत? 7 लेयर्स ऑफ युअर ऑरा. फिजिकल बॉडी, एथरिक बॉडी, देन येतं ऍस्ट्रल बॉडी, मेंटल बॉडी, कॉझल बॉडी, सुप्राकॉझल बॉडी किंवा निर्वाणा बॉडी. तसंच मराठीमध्ये कोश आहेत ते म्हणजे पंचकोश. पंचकोश ऐकलं सगळ्यांनी? 5 कोश असतात. अन्नमय कोश असतो, विज्ञानमय कोश असतो, मनमय कोश असतो. असे जे कोश असतात ते टोटल काय असतात? 5 कोश आहेत. इव्हन त्याला आपण अवस्था पण बोलतो, जागृती, स्वप्न, सुषुप्ती वगैरे त्या सगळ्या. ठीक आहे. तर आपण इथे काय बघणार आहोत? हे सगळं कशाशी कनेक्टेड? पुन्हा इट इज कनेक्टेड टू युअर 7 चक्रस. ओके. तर फक्त 7 चक्र आहेत का बॉडीमध्ये? नाही, ह्याच्यापेक्षा पण अजून चक्र आहेत. सहस्त्र चक्राच्या वरती पण अजून 2-3 चक्र आहेत. रूट चक्राच्या खाली सुद्धा, बॉडीच्या बाहेर सुद्धा चक्र असतात. ठीक आहे. आणि बॉडीच्या आतमध्ये सुद्धा छोटे छोटे एनर्जी सेंटर्स असतात. ते तर म्हणजे 100च्या वरती असतात. ठीक आहे. पण त्यांना सगळ्यांना आपण आता टच करणार नाही. आपण फक्त जे प्रमुख 7 आहेत त्यांना बघणार आहोत, कारण की त्यांच्या थ्रू ह्या बाकीच्या चक्रांमध्ये पोहोचू शकतो. समजते? म्हणून आपण ह्यांना स्टडी करणार. आणि का म्हणून स्टडी करायचं? जस्ट टू अनालाइज की समोरचा जर व्यक्ती असा वागत आहे किंवा त्याचं व्यक्तिमत्व जर अशा पद्धतीने असेल तर ते का म्हणून आहे, हे आपण ह्याच्यामध्ये आपण कोरिलेट करू शकतो. तर जर आपण बघायचं म्हटलं, चक्रांची नावं माहिती सगळ्यांना. खालून वरती जायचं चक्रांमध्ये काय आहे? रूट चक्र, त्याच्यानंतर नाभीच्या 3 बोटं खाली येणार सॅक्रल, म्हणजेच कोणतं चक्र? मराठीमध्ये बोलतात त्याला स्वाधिष्ठान चक्र. नाभीच्या 3 बोटं वरती आहे मणिपूर चक्र, म्हणजे सोलार प्लेक्सस चक्र. देन कम्स हार्ट चक्र म्हणजे अनाहत चक्र. त्याच्यानंतर थ्रोट चक्र म्हणजे विशुद्धी चक्र. नंतर 2 भुवयांच्या मध्ये थोडंसं जिथे आपण टिळा लावतो, दॅट इज युअर कोणतं चक्र आहे? आज्ञा चक्र. थर्ड आहे जे म्हटलं जातं. आणि नंतर आहे लास्टचं सहस्त्रार म्हणजे क्राऊन चक्र. आणि हे प्रत्येक चक्र आपल्या ऑराच्या एक एक लेअरशी कनेक्टेड असतं. पर्यंत समजले सगळ्यांना? आता माणूस जेव्हा जन्माला येतो, एखादं बाळ बाल्यावस्थेमध्ये असताना हे जे चक्र असतात जन्माला आल्याला, तेव्हा हे चक्र कळीच्या स्वरूपात असतात. आणि हळूहळू जसे आपण मोठे होतो तसे तसे हे उमलायला लागतात. आणि कोर्स ऑफ टाइम मध्ये म्हणजे आपल्यासोबत झालेल्या घटना किंवा आलेले चॅलेंजेस, संगोपन, जे काही आपल्यासोबत ह्या कोर्स ऑफ टाइम मध्ये झालेलं आहे किंवा आपण फेस केलेलं आहे किंवा कंडिशनिंग झालेली आहे, या सगळ्यांचा इफेक्ट ह्या कशावर येत असतो? चक्रांच्या ऍक्टिव्हिटीमध्ये येत असतो. किंवा आपल्या जीन्सचा सुद्धा, या सगळ्या एकत्रित ऍस्पेक्ट्स आणि फॅक्टरचा एकत्रित इफेक्ट तो आहे, किंवा वायजावर्सा असतो की ह्याच्यामुळे ते आणि त्याच्यामुळे हे. ह्याच्यामुळे काय होतं? काहींचे चक्र प्रॉपरली ओपन होतात, काहींचे इम्बॅलन्स राहतात, पूर्णपणे ओपन होत नाही, आणि काहींचे ब्लॉक राहतात किंवा काहींचे ओव्हर ऍक्टिव्ह असतात. आणि ह्याच्यामुळे आपले जे काही फीचर्स आहेत किंवा जे काही एखाद्याचं कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते कमी जास्त किंवा इम्बॅलन्स दिसू शकतात. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण कोरिलेट तिथे करायचं असतं. इव्हन सगळ्यात सोपी टेक्निक आपण बघायला गेलो तर आपण काय करायचं, की त्या चक्रांच्या आजूबाजूला असलेले ऑर्गन्स कोणते आहेत, किंवा एखाद्या ऑर्गनला काही इश्यू आहे, एखाद्याचा समजा स्टमक रिलेटेड काही इश्यू आहे, तर विचार करायचा की स्टमकला ऑब्व्हियसली हिलिंग द्यायला पाहिजे. त्याच्यासोबत स्टमकच्या बाजूला कोणतं चक्र येणार? त्या चक्राला आपण हिलिंग द्यायला गरजेचं आहे. असं आपण तिकडे त्यांना कनेक्ट करू शकतो. समजतं? आणि इव्हन हे चक्र एकमेकांवर सुद्धा डिपेंडेड असतात. असं नाही की एकच चक्र. कोणतं आता घड्याळ म्हटलं तर घड्याळामध्ये किती काटे असतात, आतमध्ये किती ते हे चक्र असतात, ते एकमेकांवर डिपेंडेड असतात. एक जरी थांबलं तरी दुसरं थांबणार. त्या पद्धतीने हे जे चक्र असतात हे सुद्धा एकमेकांवरती डिपेंडेड असतात.
त्यामुळे ह्यांचं इंडिव्हिज्युअल पूर्ण ऍक्टिव्हेशन होणं, बॅलन्स राहणं आणि हे सगळे एकत्र अलाइन राहणं गरजेचं आहे. मगच आपली पूर्ण बॉडी काय होणार आहे, हेल्दी राहणार आहे. एक जर चक्र त्यातलं इम्बॅलन्स झालं, वीक झालं किंवा गडबडलं, तर त्याचा स्ट्रेस त्याच्या आजूबाजूच्या चक्रांवरती येतो. आता फॉर एक्झाम्पल आपण जेव्हा काय म्हणतो डायबिटीस एखाद्या माणसाला झाला, काही कालांतराने त्याला बीपीचा इश्यू येतो. होतं की नाही? की डॉक्टर फक्त डायबिटीसच्या गोळ्या देतात की नाही, थोड्या दिवसांनी त्याच्या बीपीच्या गोळ्या चालू होतात. असं का होतं? कारण की ते जे मणिपूर चक्र आहे ते किंवा सॅक्रल चक्र पकडलं. फॉर एक्झाम्पल मणिपूर चक्र. मणिपूर चक्रामध्ये काही इम्प्रॉपर काही इम्बॅलन्स झालं, तर त्याचा लोड कुठे येणार? त्याच्या वरती कोणतं चक्र बाजूला? हार्ट चक्र आहे. हार्ट चक्रावरती त्याचा स्ट्रेस येणार. मग हळूहळू हार्ट चक्र इम्बॅलन्स होणार. म्हणून तेव्हा कोणत्या गोळ्या सुरू होणार मग डायबिटीसवाल्याला? बीपीच्या गोळ्या. आणि त्याच्यात जर ट्रीटमेंट नीट नाही केली तर थोड्या दिवसांनी आपण हे पण बघतो की जे डायबिटीस पेशंट आहे त्याला किडनीच्या गोळ्या सुरू होतात. ते किडनी पेशंट होतात. बोनसेसमध्ये हे सगळ्या गोष्टी येतात का? कारण की ह्याचा इतर आजूबाजूच्या चक्रांवरती व्हायला लागतो. माणूस गेला असतो डायबिटीससाठी, पण येऊन कशासाठी सगळं अजून एक्स्ट्रा आपण सगळं त्या पेशंटकडे येतो. तर ते का होतं? कारण की मुळावरती काम केलं जात नाही. गोळ्या खाऊन खाऊन नुसतं सप्रेस करतोय, सप्रेस करतो, सप्रेस करतो. सप्रेस होऊन येणं होणारच नाहीये. आजूबाजूला होणारच आहे, तिथे तिथे जाणारच आहे त्या गोष्टी. ठीक आहे. त्यामुळे जर मुळावर काम केलं, जर त्या चक्राला प्रॉपरली बॅलन्स केलं किंवा जे काही तिथे ऑर्गन किंवा सेल्युलर लेव्हलवरती जर हिलिंग दिली, त्याची फ्रिक्वेन्सी जर नॉर्मल करायचा प्रयत्न केला, तर आजूबाजूचे चक्र वाचतील, ऑर्गन सुद्धा वाचू शकतो. समजते? नाही तर मग जेव्हा लेट झाल्यावरती लोक येतात, मग त्यांना या सगळ्यातून काढणं खूप मग डिफिकल्ट जात असतं. डॉक्टर्सला ऑब्व्हियसली, कारण की डॉक्टर तर बोलूनच जातात ना, की आता आयुष्यभर ह्या गोळ्या खायच्याच आहेत, फक्त डोसेजेस वर खाली होऊ शकतात. बरं? तर हे सगळं आपण मानलं पण आहे ना. त्यामुळे एकदा जर झालं तर माणूस एक्सेप्टच करतो, की ह्याच्यापुढे मला ह्या पण गोळ्या खायच्या, थोड्या दिवसांनी मला ह्या पण गोळ्या खायच्यात. मग ते नाही झालं तरी पण ते ओढवून आणणारच आहे. दोन्ही बाजूने तोटाच आहे. हं? आणि मग त्याचं चक्र जे सुरू होतं, मग ते संपत नाही आणि मग लास्टला ऑप्शन असतो, की अल्टरनेटिव्ह थेरपी, हीलर्सकडे या, नाहीतर डायटिशियनकडे जा. डायटिशियनकडे जाणं आणि एक्सरसाइज करणं पण सगळ्यांना परवडत नाही. ठीक आहे. कारण की तेवढा हाय प्रोटीनवाला डाएट खाणं पण रोजच्या ह्याच्यामध्ये आता परवडत नाही. हं? मग तुमचं व्हेज डाएट असेल तर. तो मुद्दा वेगळा. मी बोलायला लागली की एक्स्ट्रा मग बोलत जाते. आपला मुद्दा पुन्हा कशावर यायचा आहे? चक्रा सिस्टम. तर आता मी पीपीटी शेअर करते. जस्ट हॅव अ लुक की चक्र कसे कसे कुठे कुठे लोकेटेड आहेत. आता हे जे सगळे चक्र असतात कुठे लोकेटेड असतात? आपल्या स्पायनल कॉर्डमध्ये. हं? आणि त्याची ओपनिंग पुढच्या आणि मागच्या दोन्ही साईडला ती ओपनिंग असते. हं? ओके. अशा पद्धतीने ऑराचे लेयर्स असतात. ऑराच्या लेयर्सला सुद्धा पर्टिक्युलर रंग असतात. हं? हे त्या दिवशी आपण बघितलंय. ओके. सो कुठे सिच्युएटेड असतात हे मगाशी मी सांगितलं. पहिला आहे रूट चक्र, बेस ऑफ युअर स्पायनल कॉर्डच्या खाली, सगळ्यात लास्टला जो आपण माकड हाड आहे तिथे. त्याच्यानंतर येणार नाभीच्या 3 बोटं खाली, सॅक्रल चक्र. देन कम्स युअर मणिपूर चक्र, अनाहत चक्र, नंतर आहे विशुद्धी चक्र, आज्ञा चक्र आणि सहस्त्रार चक्र. हे लोकेशन फक्त आता बघून घ्या. इन डिटेल आपण पुढच्या स्लाइड मध्ये बघणार आहोत. इथपर्यंत कळलंय लोकेशन कुठे आहे आणि कसे असतात, कुठे सिच्युएटेड आहात, ते सगळं आपल्याला नाव घेऊन. सो नाव विल अंडरस्टँड की ह्या चक्रांचं डिटेलिंग काय आहे किंवा ते कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे. ओके. सो हिअर कम्स फर्स्ट चक्र कोणतं? खालून वर जायचं असतं, ते म्हणजे मूलाधार चक्र. कुठे लोकेटेड आहे? आता ह्याचं जर मराठीमध्ये बघितलं, इट इज कॉल्ड ॲज मूलाधार चक्र आणि इंग्लिशमध्ये रूट चक्र. आता मराठी हे शब्द किती प्रिसाइजली वापरले गेले आहेत. मूळ आधार म्हणजे माझ्या शरीराचं मूळ आधार. ओके. आपण फक्त मूलाधार इट इज नॉट मूलाधार. मूळ आधार, शरीराचं मूळ, त्याचा आधार. ओके. तत्व आहे पृथ्वी. पृथ्वीचं काम काय असणार आहे? कोरिलेट करायचं लगेच. काय करणं? सपोर्ट करणं, स्ट्रक्चर देणं, प्रोटेक्शन देणं, ग्राउंडिंग देणं, सर्व्हायव्हल स्किल, स्टेबिलिटी, फिअरलेस बिहेवियर, हे सगळं काम कोणाचं आहे? मूलाधार चक्र. हे जर वीक असेल किंवा इम्बॅलन्स असेल तर व्यक्ती कसा असेल? आळसाने भरलेला, जडत्व आलं असेल त्याच्या शरीरामध्ये, सेफ्टी इश्यू असणार, तो कधीच कॉन्फिडेंटली काही करू शकणार नाही, इन्सिक्युअर फील होणार, अशा सगळ्या त्याच्या लाईफमध्ये स्टेबिलिटी नसणार. तेव्हा आपण कोरिलेट करायचं याचं कोणतं चक्र इम्बॅलन्स झालेलं आहे किंवा वीक आहे किंवा ब्लॉक्ड आहे, दॅट इज हिज मूलाधार चक्र. समजतंय?
बीज मंत्र आहे लम आणि रंग आहे रेड. पुढचं आहे स्वाधिष्ठान चक्र. स्वाधिष्ठान चक्र काय करतं, तर कुठे असतं, लोअर ॲब्डॉमिनल रिजन, नाभीच्या 3 बोटं खाली. रंग आहे ऑरेंज आणि काय आहे बीज मंत्र वम. त्याचं तत्व काय असणार आहे, वॉटर म्हणजे जलतत्व. कशासाठी रिस्पॉन्सिबल असतं स्वाधिष्ठान चक्र, स्वाधिष्ठान, माझं स्वतःचं अधिष्ठान, आपलं अधिष्ठान. ओके, अधिष्ठान म्हणजे जिथून आपला जन्म आहे, जिथे आपण स्वतः, मग तिकडे आपली क्रिएटिव्हिटी, आपला प्लेजर, आपला आनंद. आता हे कोणाच्या बाजूला आहे, जिथे आपले लोअर ॲब्डॉमिनल रिजन मध्ये जेवढे पण ऑर्गन असतील दे विल बी कनेक्टेड विथ युअर स्वाधिष्ठान चक्र. मग एक्सक्रिटरी सिस्टीम आला, जेनॅटल ऑर्गन्स आले, या सगळ्यांची जे काही कामं आहेत ते कशावर अवलंबून असणार, स्वाधिष्ठान चक्रावरती. दॅट इज युअर सॅक्रल चक्र. मग तिथे क्रिएटिव्हिटी, एखादा व्यक्ती जन्मजातच त्याच्या आतमध्ये काहीतरी कला असते, बरोबर, तर ती कला व त्याची क्रिएटिव्हिटी, इमोशन्स, प्लेजर असेल किंवा क्रिएशन, पॉवर ऑफ क्रिएशन, जन्म देण्याची जी पॉवर आहे ती सगळी कुठे आहे, स्वाधिष्ठान चक्र. आपण स्वतः तिकडे तयार आहोत, बिकॉज तिथे काय आहे, सगळे जेनॅटल ऑर्गन्स वगैरे सगळं आहे. ओके, जर हे चक्र इम्बॅलन्स असेल, आता एखाद्यामध्ये फॉर एक्झाम्पल इन्फर्टिलिटी रिलेटेड काही इश्यू असतील, म्हणजे कुठे प्रॉब्लेम आहे, स्वाधिष्ठान चक्र. एखादा आपण जे समाजामध्ये बघितलं जातं की अत्याचार केले जातात फिजिकल, ते कशामुळे होतं, स्वाधिष्ठान चक्र जरा जास्तच त्या लोकांचं भयंकर ऍक्टिव्ह आहे. ठीक आहे, त्यामुळे ती विकृती तयार झाली आहे त्या लोकांना. त्याच्यानंतर इन्फर्टिलिटी आहे म्हणजे हे चक्र खूप वीक आहे, समजतंय. अशा पद्धतीने आपण ते विचार करू शकतो. त्याच्यानंतर एखाद्याने ह्याच्यामध्ये युरिनरी रिलेटेड काही इश्यूज असतील, बेड वेटिंगचे केसेस असतात, किंवा मोठ्यांमध्ये सुद्धा युरिन रिलेटेड काही इश्यूज असतील, तर ते सगळं म्हणजे अशा आपण फक्त एक्झाम्पल देते. सो दोज विल बी, आपण बघू शकतो की कशाशी आपण ह्याला हे करू शकतो, कोरिलेट करू शकतो स्वाधिष्ठान चक्राच्या ऍक्टिव्हिटी सोबत. नंतर आहे मणिपूर चक्र. कुठे आहे, अपर अब्डॉमिनल रिजन मध्ये, नाभीच्या 3 बोटावरती. रंग आहे येलो, बीज मंत्र आहे रम. मणिपूर, लक्ष कसं ठेवायचं, मणिपूर, मनी. ओके, फक्त आयडिया येते की मनी रिलेटेड म्हणजेच काय, आपल्या भौतिक जगामध्ये किंवा जे मटेरियलिस्टिक गोष्टी असतात त्यांचं अट्रॅक्शन किंवा ते मिळवण्याची जी ऊर्जा असते ती कुठून मिळते, मणिपूर चक्र. मणिपूर चक्र ऑब्व्हियसली कोणत्या लोकेशन मध्ये आहे, पोटाच्या. सो ऑल द डायजेस्टिव्ह सिस्टीम किंवा जे काही आपल्याला ऊर्जा निर्मित करायची आहे, सोलार प्लेक्सस, इंग्लिशमध्ये सोलार, सोलार म्हणजे अग्नी, तत्व काय आहे, अग्नी, सोलार प्लेक्सस. ठीक आहे, त्यामुळे बॉडीचं टेम्परेचर कंट्रोल करत असतं किंवा बॉडीला ऊर्जा प्रोव्हाइड करणं, हे सगळं काम आहे मणिपूर चक्र. एखाद्याच्या भौतिक जगातील इच्छा पूर्ण होत नाही, आर्थिक रिलेटेड इश्यू असतील, मनी रिलेटेड काही ब्लॉकेजेस असतील, तर ह्या सगळ्याला कोण जबाबदार आहे, मणिपूर चक्राचं इम्बॅलन्स असणं. तिथे मग त्या व्यक्तीचं कॉन्फिडन्स असणं, कॉन्फिडंट असणं, त्याचं कॉन्फिडन्स पूर्ण याच्याशी रिलेटेड आहे. कारण काय आहे, आपण बोलतो इच्छा कुठे दडलेल्या असतात, आपल्या पोटामध्ये असतात, बरोबर. म्हणून जेव्हाही एक्झामला जायचं असेल, इंटरव्ह्यूला जायचं असेल, पोटामध्येच गोळा येतो, बाकी दुसरीकडे गोळा येत नाही, कारण की इच्छा कुठे आहेत, पोटामध्ये आहे. ठीक आहे, म्हणून मणिपूर चक्राला जर आपण तिथे हिलिंग दिली किंवा त्याला स्ट्रॉंग बनवलं, तर ह्या सगळ्या भौतिक जगातील गोष्टी असतील, आपली विल पॉवर असेल, कॉन्फिडन्स असेल, मोटिवेटेड, एखादा माणूस ज्याचं खूप स्ट्रॉंग आहे, तो माणूस कॉन्स्टंटली तुम्हाला मोटिवेटेड किंवा एकदम असा सेल्फ एस्टीम असलेला वाटणार. ओके, तर अशा पद्धतीने आपण बघू शकतो की एखादा व्यक्ती जर आपल्याला असा आहे आपल्या आजूबाजूला, त्याची पर्सनॅलिटी खूप एकदम जबरदस्त आहे, तो पूर्ण स्टेबल आहे लाईफमध्ये, सेल्फ एस्टीम त्याचा एकदम स्ट्रॉंग आहे, मोटिवेटेड आहे, सेल्फ बिलीफ त्याचे एकदम स्पष्ट आहेत, म्हणजे त्याचं मणिपूर चक्र स्ट्रॉंग आहे. आणि तोच व्यक्ती तुम्हाला दिसेल की आर्थिक प्रगती त्याची चांगल्या पद्धतीने झालेली असते, समाजामध्ये सुद्धा त्याचं चांगलं रिलेशनशिप मेंटेन असते. नेक्स्ट आहे ते म्हणजे अनाहत चक्र. कारण की कोणाच्या बाजूला आहे, मणिपूर चक्राच्या नेक्स्ट बाजूला अनाहत चक्रवरती येतं. त्यामुळे हे दोन्ही चक्र जर बॅलन्स असेल तर मग तो समाजामध्ये त्या माणसाचं खरंच ऑब्व्हियसली खूप चांगलं नाव असणार. कारण की शेवटी आता हे जे अनाहत चक्र आहे कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे, तुमच्या भावना प्रकट करणं, भावनांची निर्मिती. मग ते कोणत्या भावना असेल, लव्ह असेल, कंपॅशन, फॉरगिव्हनेस, क्षमा, दया, कोणत्याही प्रकारच्या भावनांचे जे उत्पन्न जे क्रिएट होतात त्याच्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे, अनाहत चक्र म्हणजे प्युअर हार्ट चक्र. रंग आहे ग्रीन कलर किंवा पेस्टल ग्रीन कलरचा असतो, तत्व आहे एअर, आणि त्याला हृदय चक्र किंवा हार्ट चक्र सुद्धा म्हणतात. अनाहत, अनाहत ध्वनी, आपला हार्ट कंटिन्यू बीट होतं, बरोबर. अनाहत ध्वनी तिथे क्रिएट होत असतो. विठ्ठल हे काय, विठ्ठल. ओके,
सो त्याच्यामध्ये जो ओंकाराचा नाद आहे दॅट इज अनाहत. आपण फक्त नावं वाचतो पण त्याच्या मागचा अर्थ आपण ध्यानात घेत नसतो. सो हा जो ज्या व्यक्तीचा खूप स्ट्रॉंग आहे किंवा बॅलन्स्ड आहे तो व्यक्ती कसा असला पाहिजे, त्याचे पीसफुल रिलेशनशिप असतात, इमोशनली पूर्ण स्टेबल व्यक्ती असतो तो. चिडचिड नाही, काही नाही, सगळं इमोशन्स त्याचे अलाइंड असतात. एखादा व्यक्ती असा पण असतो की समजा मणिपूर चक्राशी कोरिलेट करायचं झालं तर काही व्यक्ती असे असतात की त्यांच्याकडे लाखो रुपये आहेत, खिशामध्ये पण लाखो रुपये पडले आहेत, पण लोकांना 1 रुपयाची मदत नाही करणार. याचा अर्थ त्यांचं कोणते चक्र इम्बॅलन्स आहे? अनाहत चक्र. ब्लॉक्ड आहे, वीक आहे, अति कंजूसपणा. काही लोक असे असतात की खिशामध्ये एक पैसा नसतो पण लोकांना मदत करायला पुढे जातात किंवा लोन काढून पण इतरांना मदत करतील, घरच्यांना असो किंवा परिवारातील लोकांना असो. मग त्यांचं हे अनाहत चक्र जरा जास्तच काय आहे, ऍक्टिव्ह आहे, म्हणजे हायपर ऍक्टिव्ह आहे. चक्र कसे पाहिजेत? हायपर पाहिजेत, हायपो पाहिजेत का नाही? बॅलन्स्ड हवा. ठीक आहे. त्यामुळे एकदम हायपर पण नाही चालू शकत, दोन्ही चुकीचं आहे ना, हायपर असणं पण चुकीचं आहे आणि हायपो असणं पण चुकीचं आहे. सो वी नीड टू हॅव बॅलन्स्ड ओव्हर दॅट. तर बॅलन्स झालं तर लेवल 2 मध्ये ह्या बॅलन्सिंगचे सिम्बॉल सुद्धा दिले जातात. म्हणजेच काय, आपल्या भावना किंवा इतर कोणत्याही लाईफमध्ये जे काही एक्सपेक्ट असतील त्याला बॅलन्स आपण फक्त एका सिम्बॉलने सुद्धा करू शकत असतो. विशुद्ध चक्र, विशुद्धी, दॅट इज युअर थ्रोट चक्र, सिच्युएटेड इन द थ्रोट रिजन. आणि विशुद्धी, विषाची शुद्धी कोणी केली? शंकरांनी केलेली. शंकरांनी. हा, मग आपण तिथे विचार नाही केला की अरे त्या थ्रोट रिजन मध्ये जाऊन का ते थांबलेलं, कारण तिथे विषाची शुद्धी आहे म्हणून ते विशुद्धी आहे. याचा अर्थ काय? म्हणजे आपले विचार. कळलं? आता भावना उत्पन्न कुठे झाल्या? हार्ट चक्रामध्ये झाल्या. प्रकट कुठून होणार? मुखातून होणार. मग त्याच्या आधी त्याचं फिल्ट्रेशन होणं गरजेचं आहे. ओके. आपण फक्त थोडं डीप मध्ये गेलं तर गोष्टी सोप्या आहेत, पण आपल्याला विचार तेवढ्या लेवलवरती करण्याची सवय नाहीये, त्यामुळे आहे. रंग आहे ब्ल्यू. ओके. लाईट ब्ल्यू कलरचा आहे. स्पेस त्याचं हे आहे, एलिमेंट आहे. कम्युनिकेशनची पॉवर, ट्रूथ, एक्सप्रेशनची पॉवर. जो मनुष्य ज्याचं हे चक्र स्ट्रॉंग आहे तो मनुष्य कसा असणार आहे? त्याचं कम्युनिकेशनची ॲबिलिटी खूप स्ट्रॉंग असणार आहे, स्पष्ट वक्ता असणार आहे, खरं बोलणारा, लॉयल, ऑनेस्ट असणार आहे. ह्याच्या एक्झॅक्टली उलट असणार जेव्हा हे चक्र इम्बॅलन्स असणार किंवा ब्लॉक असणार. ठीक आहे. तेव्हा तो व्यक्ती सारखा सारखा कोणातरी टोचून बोलणार, काहीतरी त्याला कोणातरी द्वेषच असणार, कारण की भावना त्याच्यात ज्या उमटत आहेत त्या फिल्टर होऊन येत नाही आहेत, किंवा वरतून जरी विचार केले बुद्धीतून तरी ते खाली फिल्टर आउट मुखातून होताना सुद्धा ते होत नाही आहे. तर मग कोणाबद्दल द्वेषाची भावना, पटकन कोणाला तरी उलट बोलणं किंवा काहीतरी टोचून बोलणं, कुजत बोलणं, तर ह्या सगळ्या कशामुळे असणार? किंवा एखादा व्यक्ती असतो असा की ज्याचे भावना कधी त्याने एक्सप्रेसच केल्या नाहीत आयुष्यामध्ये, त्याचा स्वभावच त्याचा आहे, दाबून दाबून सप्रेस सप्रेस केल्यामुळे त्याचं हे चक्र काय होतं, कालांतराने वीक किंवा इम्बॅलन्स होत असतात. फॉर एक्झाम्पल थायरॉइडचे केसेस असतात, ते खास म्हणून जे आपण बोलतो की महिलांमध्ये कॉमन का आहे, कारण की दाबलेले इमोशन्स नंतर मग 30s आणि 40s मध्ये ते मग बाहेर येत असतं. मग त्याच्या आजूबाजूचे ऑर्गन्स त्याच्या वेगळा अफेक्ट होणार. कळतंय? किंवा जेव्हा म्हातारी माणसं असतात, आपण बघितलं असेल की म्हातारी माणसं सारखं सारखं घसा त्याचा क्लिअर करत असतात किंवा खोकत असतात. ते का असं होतं? खास करून त्यांना असा बोलतो ना ठसका लागतो सारखा सारखा. सो दॅट इज बिकॉज ऑफ द थ्रोट चक्र जे काय झालं आहे, वीक झालं आहे एवढ्या वर्षाच्या कालावधी, किंवा कशामुळे एकटेपणा आला असेल, बोलायला कोण नसेल, त्यांना बोलावं असं वाटत असेल पण बोलण्याला शेअर करायला कोणी नाही, अशा हिशोबामध्ये जेव्हा वर्षानुवर्ष ते त्यात थ्रू जातात तेव्हा मग तिथे त्यांना सारखा सारखा ठसका लागणं, खोकला, उगाच काही ऍक्च्युली टेस्ट केला किंवा काही केलं तर काही येत नाही. डॉक्टर काय बोलतात ते म्हातारपणामुळे झाले. म्हातारपणामुळे काय झालंय, कारण थ्रोट चक्र तिथे इम्बॅलन्स झाला आहे बिकॉज सप्रेशन ऑफ युअर इमोशन्स किंवा कम्युनिकेशन नाही आहे खूप वर्ष. ओके. नेक्स्ट इज जो आज्ञा चक्र. आता ह्या शब्द वाईज घ्यायला म्हटलं तर आज्ञा काय देतो? त्या आज्ञा देतो कोणाला? सगळ्या चक्राला किंवा बॉडीला. इट इज कनेक्टेड टू युअर पिट्युटरी ग्लँड. हे कंट्रोल करतं. फीडबॅक मेकॅनिझम असेल पूर्ण शरीराचे, किंवा हॉर्मोन्स असेल, केमिकल्स असतील, किंवा पूर्ण चक्र, चक्रांचा राजा बोलतात त्याला, आज्ञा चक्र, थर्ड आय चक्र. कशासाठी रिस्पॉन्सिबल असणार आहे हा? याचं तत्व आहे लाईट, प्रकाश, इंडिगो कलर, जांभळा कलर. डार्क ब्ल्यू किंवा जांभळा कलर तिथे दिसतो. कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे? जे काही आपले इंट्युशन्स आहेत, अवेअरनेस आहे, डाउनलोड आहे एखाद्या इन्फॉर्मेशनचा, एखाद्या व्यक्तीबद्दल जे आपल्याला इन्फॉर्मेशन पटकन समजते, आपल्या एनर्जी कनेक्ट झाल्यावरती, किंवा आपल्या सायकिक एबिलिटीज आपण बोलू शकतो. ज्या सायकिक एबिलिटीज, क्लिअर वॉइंट,
ओके, क्लिअर वॉयन्स असणार, त्याच्यानंतर काही लोक क्लिअर ऑडियन्स असतात, किंवा एखाद्याला इंट्युशनची पॉवर खूप जास्त असते, विजडम वाटतो एखाद्याचा, थर्ड आय चक्र ऍक्टिव्हेट होतं. हे सगळं कशामुळे आहे? वेन थर्ड आय चक्र जसं जसं ऍक्टिव्हेट व्हायला जातं तसं तसं आपले हे जे इंट्युशनची पॉवर असेल किंवा आपले सायकिक ॲबिलिटीज असतात ते हळूहळू काय होतात, इन्क्रीज व्हायला लागतात, आणि तिथे जागृती, मेन काय आहे, जागृती निर्माण. म्हणजेच काय, पुढच्या प्रवासाचं हे इथून आलं की मग पुढचा प्रवास करू शकणार. सहस्रार चक्र, सहस्रार चक्र इज युअर क्राऊन चक्र, टाळूच्या भागामध्ये आहे. ओके, रंग आहे पर्पल किंवा व्हायलेट कलर, काही त्यांना व्हाईट कलर सुद्धा दिसू शकतो, म्हणजे संपूर्ण प्रकाश दिसतो. कॉन्शियसनेस किंवा हायर कॉन्शियसनेसची अवस्था. म्हणजे तिकडचं तिकडून ते एकदा ओपन झालं की पुढचा मार्ग जो आहे स्पिरिच्युअल अवेकनिंगचा तो ओपन होतो. मग अद्वैताची भावना, हायर स्पिरिच्युअलिटी, हायर कॉन्शियसनेस, निर्वाणा वगैरे वगैरे, ते पुढचा प्रवास. ओके, सो स्पिरिच्युअल कनेक्शन तिथे, हे कनेक्शनचं हे माध्यम आहे ना. आता जर ब्रह्मांडाशी कनेक्शन करायचं तर इथूनच आपल्याला बाहेर पडावं लागणार आहे एनर्जीला. सो इट इज रिस्पॉन्सिबल फॉर युअर स्पिरिच्युअल कनेक्शन, एनलाइटनमेंट, सिद्धता, हे सगळं आहे. इनर पीस, डिवाइन अवेअरनेस, आतून जी जागृती होणार. मग तिथून पुढे गेल्यावरती मग हळूहळू अजून 2-3 टप्पे क्रॉस केले की मग अद्वैत, मग त्याला भेटतो आपण, आपण स्वतः स्वस्वरूपाला भेटतो. आता तो पाठ वेगळा. आता इथपर्यंत जर विचार केला तर हा आहे कनेक्शन विथ युअर ब्रह्मांड. त्या सगळ्यासाठी सहस्रार चक्र महत्वाचं असतं, कारण की शेवटी आपण काय बोलतो, जिकडून आलं तिकडे पुन्हा जायचं आहे. म्हणजे काय, जे हॉस्पिटलमध्ये आलं परत त्या हॉस्पिटलमध्ये जायचंय नाही, हो की नाही? असं आहे का? जिकडून आलो तिकडे परत जायचं असं बोललं जातं, याचं मिनिंग काय असू शकतो? हम्म, काय असेल जिथून मिनिंग जन्म काय? झाला तिथून मराचा. काय जिथून बोलताय? जन्म झाला जिथून जन्म झाला तिथूनच वर चाललं जायचं. म्हणजेच आपल्या ज्या सोलची एंट्री जिथून झाली आहे त्या सोलला पण तिकडूनच एक्झिट करावं लागणार. म्हणजे पुढचा प्रवास, जी तिथूनच गती मारावं आहे, लागतं. जी गती आहे ती आपली सुरळीत पुढे प्रवास करू शकतो. नाहीतर पुन्हा अशाच, आता ज्या, हे बघा काय असतं, जेव्हा माणूस जातो नेहमी काय बोललं जातं, ज्या गतीमध्ये तो जातो तीच गती त्याला पुढच्या जन्मात प्राप्त होते. गती म्हणजे काय? वेग नाही. गती म्हणजे ज्या स्टेट ऑफ लाईफ मध्ये तो इथून सोडून जाणार ती स्टेट ऑफ लाईफ किंवा त्याच पद्धतीची लाईफ त्याला कुठे नेक्स्ट जन्मामध्ये भेटत असते. ओके, मग आपण ठरवायचं आपण आता ज्या परिस्थितीमध्ये किंवा ज्या स्टेट किंवा अवस्था असेल किंवा व्हॉट एव्हर स्टेटमध्ये आहोत, तीच अवस्था परत हवी आहे, स्टेट पुन्हा हवी आहे की याच्यामध्ये बेटरमेंट हवं आहे, हे पूर्णतः आपल्या हातात असतं, देवाच्या हातात नाही. समजतंय? कारण की देवच माझ्यामध्ये आहे, तो देवाला कुठे बाहेर जाऊन शोधणार आहात? देव का असं कुठे बसलाय वरती, त्याचे काही बिल्डिंग बांधून ठेवलेलं आहे, या फ्लोअरवरती हा देव, पुढच्या फ्लोअरवरती पुढचा देव, त्याच्यानंतर मग तो परमात्मा बसलाय, असं काय आहे का? आपला तो विचार असतो ना लहान, याच्यानंतर हा देव, मग त्याच्यानंतर तो देव, मग आधी देवी, मग देव, देव मग महादेव, महादेवच्या वरती विष्णू, विष्णूच्या वरती महाविष्णू, त्याच्यानंतर मग परमात्मा. हे काय? हे आपण विचार केलेत ना, की तो त्याने स्वतःचे कॅटेगराईज असं बनवलंय का स्वतःला? नाही. अवतार घेऊन आले कोणासाठी? आपल्यासाठी आले, कारण की आपल्याला गरज आहे त्या अवतार, आपल्यालाच गरज होती त्या अवतारामध्ये त्यांना बघण्याची, जेणेकरून ती ऊर्जा आपण ऍब्झॉर्ब करू शकतो. नाहीतर त्यांनी काय स्वतःला असं कॅटेगराईज केलेलं नाही आहे. तो उलट उलट देव आळशी आहे असं बोलायला पाहिजे आपल्याला. का आळशी आहे? त्याने एकदाच सगळं देऊन टाकलंय, तुमचं तुम्ही बघा. तुम्हाला फ्री विल पण दिली आहे, पुण्य पण दिले, त्याच्यामध्ये येणारे परिणाम पण तुम्हाला सांगून ठेवले. आता पृथ्वीवरती येऊन काय करायचं तर तुमचं काम आहे, आणि आपण दोष त्याला, तो काहीच नाही करत, तो बाबा बसलाय मस्तपैकी. त्याने सगळी नियमावली करून पाठवले, हे केलंस तर हे भोगायला येईल ना, तर हे केलंस तर हे चांगलं येईल तुझ्या वाट्याला, आता तू ठरव काय करायचं, बुद्धी पण देऊन तुला पाठवले, आता बघ. आपण नाव कोणाला देणार? त्या देवाने असं केलं, एवढं सगळं त्याचं करतो पण आपल्या वाट्याला काहीच येत नाही. तो झोपला, महाविष्णूचा अवतार कसा मस्त झोपला ना, असं स्पेसमध्ये झोपलाय असं करून, आणि नाभीतून कमळ आलाय, उत्पत्ती वगैरे, तो झोपलाय ना, याचा अर्थ. झोपलाय म्हणजे काय? तसा झोपला नाहीये, तो रिलॅक्स्ड आहे, कारण की त्याने ऑलरेडी सगळं करून दिलेलं आहे हातामध्ये. आपल्याला जमत नाही पण त्याला नंतर मग दोष देत बसतो, तो तर तिथून वरून तथास्तु 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 करतो. समजतंय? त्यामुळे आपण काय बोलतो की पुढचा जन्म कोणी बघितलाय, सगळं पाहिजे तसं वागून घ्या आता, काय जातंय. हे कॉमन सगळ्यांचे डायलॉग्स आहेत. असं बोलतात, नंतर 3-4 दिवसांनी डोक्याला हात लावलेला असतो. होतं की नाही?
खरं तर पुढचा जन्म आत्ताच जगतोय, कारण की आता जसं जगाल तसंच पुढचं होणार आहे. मग काय नाही बघितलं, बघतोय पुढचा जन्म आपण. काय पण बोलतो आपण की पुढचा जन्म कोणी बघितला, अरे बघतोय आपण. कारण की गती तीच मिळणार आहे ना जसं आता बघू. म्हणजे बघितलं ऑलरेडी आपण डिझाईन केलेलं आहे आणि हेच परत जाऊन जगायचं आहे, बाकी काय मग. आणि हेच जर तुम्ही प्रॉपर जगलो, आपण पुण्य कमवत जगलो प्रॉपरली, जे काय आहे जे सांगितलं गेले आहे त्या हिशोबाने जगत गेलो, तर ह्याच्या पुढची गती मिळेल, ती सेम गती नाही मिळत. कोणाला कोणी तुम्ही असं बघितलंय की एखाद्याने बघितलं असेल ना, एखाद्या व्यक्ती जेव्हा जात असेल त्याच्या लाक्षा क्षणांना बघितलंय का कोणी जाताना एखाद्या व्यक्तीला? कसा जातो? हसत हसत जातो? कसा जात असेल, कोणी बघितलं आतापर्यंत? श्वास वर घेत घेत, काय बोलताय? श्वास वर घेत घेत त्याचा श्वास वर जातो आणि तो पूर्ण डोक्यापर्यंत येतो. हा म्हणजे ओके फाईन. जिथून जन्म त्याचे समजा एक्सप्रेशन आता कसे असतात जाताना? असं दम घेतो आणि वर सोडून जातो, तोंडातून त्याचा श्वास चालू होतो. हे बघा एक्झॅक्टली काय होतं, आपण काय बोलतो जिथून आलो तिकडून जायचंय. हं? तर ज्या व्यक्तीने खूप सारे ब्लॉकेजेस त्याच्या आयुष्यामध्ये निर्माण केले असते, ब्लॉकेजेस म्हणजे निगेटिव्हिटी रिलेटेड कोणत्याही प्रकारचे ब्लॉकेजेस, किंवा ह्या ब्लॉकेजेसला दूर करण्यासाठी काही केलंच नसेल आयुष्यामध्ये, तो परमार्थ असेल किंवा बाकीच्या ज्या प्रॅक्टिसेस आपण नॉर्मल जरी बोललो, साधं देवाचं नाव घेणं का असेना, त्यातल्या कोणत्याही प्रॅक्टिसेस केली नसेल किंवा कोणाच्याही उपकारासाठी कोणाला मदतीला एखादा माणूस आला नसेल, तर त्याने लाईफमध्ये किती ब्लॉकेजेस त्याच्या निर्माण केले असतील. ते ब्लॉकेजेस निर्माण करणं म्हणजेच काय, तर आतमध्ये जे चक्र आहेत, नाड्या आहेत, प्राण आहे, प्राण किती प्राण आहेत, पंच प्राण बोलतो, त्या पंचप्राणांचे 5 उपप्राण आणि मग अजून प्राण, असे किती प्राण आहेत. मग त्यांचे ब्लॉकेजेस निर्माण केले तर जायचा कुठून तो प्राण? कुठून जायला पाहिजे? सहस्रार चक्रातून, जिथून आलो तिकडे. आता ब्लॉकेजेस जेवढे आहेत तिथे प्राणाला नंतर जाताना प्रश्न पडतो की मी सोडून जाऊ कुठून इथून? मग त्या माणसाला तेव्हा झटके येणार, तो घाबरणार, श्वास लागणार, त्याला आता ज्याने हे सगळं एक्सप्लेन केलं त्या सगळ्या गोष्टी होतात. आणि मग जाताना त्याचे एक्सप्रेशन कसे असतात, त्याच शॉकमध्ये गेलेलो असतो. आयदर प्राण तोंडातून जातो असं बोलतात, कधी कधी काही काहींचा डोळ्यातून जाईल, डोळे उघडे राहतात. तर असं का होतं की त्याला जिकडे तेव्हा वाट भेटेल तिकडून तो निघतो. आणि त्या शेवटच्या क्षणांना त्याला किती रिकॅप येत असतील, आणि जेव्हा त्या भावनेमध्ये तो जातो, त्याच भावनेमध्ये ते सगळे इमोशन्स घेऊन तो पुन्हा येत असतो. आणि मग तशीच लाईफ पुढे कंटिन्यू झाली. आणि हा जन्म पण काय लगेच भेटतो, आज इथे गेला आणि नंतर 2 दिवसांनी जन्माला आला असं नसतं. ऍस्ट्रल ट्रॅव्हल त्याच्यामध्ये असेल, त्याच्यानंतर पुढचा ट्रॅव्हल आणि त्याच्यानंतर मग पुढचा ट्रॅव्हल, आणि मग डिसाईड होणार. ऍस्ट्रल ट्रॅव्हल आणि हा ट्रॅव्हल सुद्धा सुखरूप पटापट पटापट व्हायला पाहिजे, ना त्या ऍस्ट्रलच्या मेन ह्याच्यातच अडकलेला असतो. हे बघत नाही म्हणून आपल्याला वाटतं की अरे काय कुछ नाही है, इधर से जाना उधर आना है, ऐसा नाही है. पण माहित नाहीये, त्यामुळे आता पाहिजे तसं आपण वागून मोकळे होतोय. कळतंय? नंतर आपण शोधायला जातो, अरे ह्याचं मूळ कारण कुठे? ह्याचं मूळ कारण आत्ताच आहे, ह्या म्हणून बोलतो प्रत्येक क्षणाला मूळ कारण आहे. समजतंय? आता पाठच्या जन्मात जाऊन कुठे मूळ कारण शोधायचं प्रत्येक क्षणाचं? त्यामुळे जे काय करायचंय ते ब्लॉकेजेस सोडवायचे आहेत किंवा पुढचं तयार नाही करायचं आहे, हे सगळं आपल्या हातात आत्ता आहे. 50शी नंतर बघू, तोपर्यंत एवढा साठा केलेला असतो, मग त्याचा काही उपयोग होत नसतो. कळतंय? त्यामुळे ज्या क्षणाला हे गोष्ट कळत आहे, तो हुशार बनवत आहे आपल्याला, त्या क्षणाला वागणं गरजेचं आहे, तिथपासून ऍक्शन घेत जाणं पुढे पुढे गरजेचं असतं. आपण फक्त प्लॅनिंग करतोय, बघू उद्यापासून सुरू करू, अजून नंतर थोडंसं होऊ दे, त्याच्यानंतर 2 वर्षांनी बघू. ह्या 2 वर्ष करत करत आयुष्य संपलेलं असताना लास्टच्या क्षणाला प्रश्न पडतो की अरे हे मी काय करून ठेवलं, आणि तेव्हाच अचानक जातो. बरोबर की नाही? आणि मग त्याच्यानंतर मग पुढचे काही काही प्रश्न असेल जे आता मी काही ते उलगडू शकत नाहीये, कारण की तो ह्याचा पार्ट नाहीये. तर ह्याच्यामध्ये पण नंतर खूप काय काय असतं पुढचं पिक्चर. म्हणून मग आकशिक रेकॉर्ड्स काढावे लागतात आजकाल. आकाशिक रेकॉर्ड्स काय माहितीये, ऐकलं असेल सगळ्यांनी? ओके ठीक आहे, ज्यांनी ऐकलं असेल नाव यू नो की काय ट्रेसबॅक करावं लागतं, कुठे काय चुकलेलं, कोणत्या जन्मामध्ये चुकलेलं, कोणता तो क्षण होता, त्यापेक्षा आता प्रत्येक क्षणापासून जर चांगले जगलो तर. समजतंय? हे आकाशिक रेकॉर्ड रोजचे बनवतोय आपण. म्हणून रेकी का महत्वाची ठरते, प्रत्येक क्षणाला सांगते बाबा नाही हे असं आहे, असं आहे.
इथे ही टेक्निक वापर, ह्याच्यातून बाहेर पड, हे कर, हे इथे कार्मिक ब्लॉकेजेस पण आपण इथे रेकीच्या माध्यमातून रोजच्या रोज दूर करत असतो. म्हणजे जेवढा काही साठा बनवलेला आहे कर्मांच्या थ्रू, तो जर रोजच्या रोज धुवून काढला तर काय वाईट आहे या जन्मामध्येच, आणि पुढचा जन्म मग स्वच्छ असणार आहे. आणि जर अजून पुढे प्रगत झालो तर मग जन्म पण करायची गरज नाहीये ना. हे लॉजिक आहे त्याच्या पाठचं. आपल्याला काय फक्त माहितीये की आता उठायचे, उद्या उठायचे, जेवायचे, जेवण बनवायचे, ऑफिसला जायचे, पैसे कमवायचे, स्पेंड करायचे, परत राशन आणायचे, जेवायचे, झोपायचे. हीच लाईफ आहे. ह्याच्या पुढे काय लाईफच नाही, आणि पुढच्या जन्मात येऊन परत तेच करायचं. किती फेरा घातला जातो, किती लक्ष योनी, किती लक्ष योनीतून मग मनुष्य जन्म भेटतो आपल्याला? 64 लक्ष 84 लक्ष योनी, 84 लक्ष. बरोबर. त्याच्यानंतर मनुष्य जन्माला आलो तर पुन्हा काय 84 लक्ष योनीमध्ये पहिल्यापासून सुरू नाही करणार आहोत, पण पुढे जायचंय की मागे जायचंय की अजून डिग्रेड व्हायचं हे पूर्ण आपल्या हातात आहे. आणि कोणत्या घरात जन्माला यायचं हे सुद्धा आपल्या हातात आहे. की NLPच्या माध्यमातून किंवा रेकीच्या ह्याच्यात जे केलं जातं, जेव्हा गर्भसंस्कार केले जातात तेव्हा तर कोणता आत्मा पाहिजे गर्भामध्ये हे सुद्धा डिसाईड करू शकतो. हातात नाही का आपल्या? आत्म्याची एंट्री केव्हा होते ते राहू दे, तो तर सगळं विषय वेगळा आहे. पण मुद्दा काय आहे, की मी जात गेली तर मग डीप मध्ये जाईल असं होतं. मुद्दा काय आहे, त्या चक्रांवरती रोजच्या रोज काम करणं गरजेचं असतं. सांगा ना. पण हा रेकीचा पाठ नाहीये ना, त्यामुळे आपण काय सांगितलंय की ज्ञान पण उगाचच द्यायचं नसतं. आणि वरतून हा फ्री कोर्स आहे, ऑलरेडी शक्तिपात दिला गेलेला आहे, तर मग तिथे इम्बॅलन्स होणार. त्यासाठी ते आपण नंतर लेवल 2 ला लेवल 3 ला बघत असतो. असो, आता पुढे मग आता हे चक्राचं बॅलन्सिंग कसं करायचं, तर डॉक्टर मिकाओ सुई यांनी 24 पॉईंट सांगितलेले आहेत. त्यांनी काय सांगितलं, मिनिमम 3 मिनिटाची हिलिंग देत जा. कशावरती? जे 24 पॉईंट सांगितले आहेत त्याच्यावरती. दॅट आय शो यू नाउ. जर विचार करा, आपल्याला 24 पॉईंट वरती 3-3 मिनिटं हिलिंग करायचं म्हटलं तर किती मिनिटाची हिलिंग करावी लागेल? 3 × 24 असे जे प्रत्येक पॉईंट सांगितले आहेत, ओके, शरीराची, याच्यावरती 3-3 मिनिटं हात ठेवून हिलिंग करायची, जशी आपण काल केली तशी. किती मिनिटं लागतील? 24 × 3 72 मिनिटं लागतील. एवढा वेळ आहे कोणाकडे 72 मिनिटं स्वतःची हिलिंग करत बसायला? नाहीये. मग ते बोलले की ठीक आहे, नाहीये, मग एक काम करा, 12 पॉईंट सांगतो, या 12 पॉईंट वरती हिलिंग करा. म्हणजे किती मिनिटं लागतील? 36 मिनिटं लागतील. आपले संत यांच्यापेक्षा हुशार, ते काय म्हटले की एक काम करा, 12 पॉईंट घेण्यापेक्षा आपले 7 चक्र घ्या आणि 7 चक्रांवरती 3-3 मिनिटं हात ठेवून हिलिंग द्या. मग 3 × 7 किती झाले? 21 मिनिटं. 21 मिनिटाची तर हिलिंग आपण करू शकतो की नाही स्वतःसाठी. म्हणजे त्या 7 चक्रांची जे हिलिंग केली 21 मिनिटं टोटल, तर आपल्या पूर्ण बॉडीची हिलिंग होणार आहे की नाही? ओके. तर अशा पद्धतीने 7 चक्राची हिलिंग करत करत त्यांना हळूहळू आपण बॅलन्स करू शकतो आणि मग त्यांची अलाइनमेंट घडवून आणू शकतो. आणि ज्यांना तेवढा पण वेळ नाहीये तर त्यांनी काय करायचं, एक साथ 2-2 चक्रांवरती हात ठेवून, म्हणजे एकदा आज्ञाचक्र आणि रूट चक्र 3 मिनिटं, मग नंतर एक हात युअर सॅक्रल चक्र आणि थ्रोट चक्र 3 मिनिटं, आणि मग दुसरा सेकंड याला काय करणार, पुढचे 3 मिनिटं एक हात मणिपूर चक्र आणि एक हात हृदय चक्र, असे 2-2 चे पेर करत करत आपण काय करू शकतो, हिलिंग देऊ शकतो. आणि नंतर मग सहस्रार चक्राला अशा पद्धतीने, सहस्रार चक्राला हिलिंग कधी अशी बंद करून करायची नसते. ठीक आहे, हे कळलं चक्राचं बॅलन्सिंग. पण आता ऊर्जा लेवल 1च्या हिशोबात फक्त 10% आहे, त्यामुळे हिलिंग पण तेवढी हळूहळू होणार. समजतंय चक्र बॅलन्सिंग कसं करू शकतो? तर ही चक्र बॅलन्सिंगची जी प्रोसिजर आहे ती लेवल 2 आणि लेवल 3 ला, खास करून लेवल 2 पर्यंत ती कॉन्स्टंट राहते, तेव्हा तिथे ऍक्च्युअली शिकवलं जातं की चक्र बॅलन्स कसे करायचे असतात. आणि लेवल 3 ला मग चक्र बॅलन्सिंगची जी प्रोसिजर आहे ही जी 21 मिनिटाची आहे ती मग ऑप्शनल असते, कारण की लेवल 3 ला गेल्यावरती एकच काही अशी एक टेक्निक आहे जी दिली जाते, त्याच्यामध्ये तुमचं सगळं इन्क्लूड होऊन जातं, कव्हर अप होऊन जात असतं. मग तिकडे चक्र बॅलन्सिंग, ऑरा क्लेन्झिंग, हिलिंग स्वतःची, या सगळ्या गोष्टी त्या एकाच जी प्रॅक्टिस असते त्याच्यामध्ये केली जाते.
पण लेवल 2, लेवल 1 ला तर ऑब्व्हियसली एक 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 हात ठेवत ठेवत करावं लागतं. ठीक आहे. पण लेवल 2 ला ते सगळं जे लिमिटेशन्स असतात ते निघून गेलेले असतात. ओके, इथपर्यंत कळलंय सगळ्यांना? एनी डाऊट हिअर? नाही नाही ना. काय बोलताय? हम्म. आता इथे खूप जणांचे हेच बंद आहेत व्हिडिओ, त्यामुळे तुम्हाला वाटतं मला पण शिकवायला असं मजा येत असेल की मी आपली शिकवायचं म्हणून शिकवते. हम्म. मला मी जसं प्रॉमिस केलं तेवढं मी तुम्हाला शिकवणार आहे, त्याचा काही प्रश्न नाही. पण आपण थोडा विचार करायला पाहिजे की आपण इथे बसलेलो असतो आणि मी पण असं तो सगळ्यांची बंद असते आणि आपल्याला काय वाटलं असतं, मजा आली असती शिकवताना. एक माणूस पूर्ण जीव लावून शिकवतोय आणि ऐकणारे असे गप्पा पूर्ण बंद करून बसलेत, कसं वाटणार? दॅट टू फ्री कोर्स, 7 days कोर्स. एकाच साईडने ऊर्जा जाते, तो मला देणारच आहे भरपूर, त्याच्यामध्ये मला काही डाऊटच नाही. आपण काय एवढ्या 7 दिवसामध्ये काय घेतलं आणि कसे वागत आहोत, दॅट इज युअर ट्रान्सफॉर्मेशन. पहिल्या दिवशी पण तसेच वागतो आणि 7व्या दिवशी पण आपण तसेच वागत असू तर मग या 7 दिवस अटेंड करण्याला काही अर्थच नाही. तुमच्यामध्ये चेंजेस होणार आहे, जे सटल लेवलवरती इथून जे दिले गेलेले आहे ते तर होणारच आहे. पण आपण जाणून बुजून कॉन्शियसली काय चेंजेस करतोय आपल्यामध्ये, थोडा तरी विचार करणं गरजेचं आहे. माणूस म्हणून एवढं आपल्याला सगळ्यांना नॉलेज आहे, कॉमन सेन्स प्रत्येकामध्ये आहे, पण आपण का म्हणून त्याला उधार ठेवतो दुसऱ्यांकडे? थोडा तरी विचार करा की 1 तास एक्स्ट्रा आलाय सगळ्यांकडे. इथे एवढं कळतंय की पहिल्या दिवशी किती लोक होते आणि लास्ट दिवसापर्यंत किती टिकले, कारण की प्रत्येकाला खरं नाही जमत आणि वागणं तर नाहीच नाही जमत. जेव्हा काय होतं, आपण एखादा माणूस समोरचा, मी तुला उद्या मदत करतो ना, मग सगळे येणार, हा उद्या आपल्याला मदत भेटणार आहे. पण जेव्हा तो माणूस भेटेल, नाही हे तुलाच करायचंय रे, सगळे गायब होणार. कारण डिपेंडन्सी. भले ती डिपेंडन्सी एका दिवसाची का असेल, 1 दिवसाची मदत भेटली, पुढे आम्ही रडायला तयार, चालेल पण 1 दिवस तरी आम्हाला आराम भेटला. चुकीचे आहे, चुकीचे विचार आहेत हे. रोजच्या ज्या केसेस असतात ना, त्याच्यावरच्या ह्याच्याने सांगते मी अनुभवावरून की किती चुकीची धारणा घेऊन बसलोय आपण. जेव्हा स्वतः काही करण्याचा विचार येतो ना, माणसं नाही हात वरती सरळ, तुम्ही काहीतरी करा. अरे कर्म करताना का बोललात का तुम्ही करा, तेव्हा आपण बिंदास करून मोकळे होतो. पण भोगायला मात्र आता तुम्ही काहीतरी करून करा, आम्हाला याच्यातून बाहेर काढा. तर जादू आहे का? आम्ही मात्र काय करणार नाही. 7 दिवस, 30 दिवस करायचे, अरे एवढा कोर्स करायचा, कसं काय जमणार आम्हाला? अरे जेव्हा आपण फॉर एक्झाम्पल सगळ्या फॅमिली सोबत जेवायला जरी गेलो एका टायमाला, किती हजार रुपये खर्च करून येऊ? बघू का? धडाधड ऑर्डर करून मोकळे होऊ एका क्षणिक सुखासाठी. हा ना, अर्ध्या तासाच्या सुखासाठी जेवणापुरतं. आणि हेच जर सांगितलं की तुमची लाईफ आहे ना, तुम्हाला हवी तशी उद्यापासून घडणार आहे, आनंदच आनंद लाईफ मध्ये, अबा ते नको आम्हाला, त्याच्यासाठी कोण पैसे देणार? कळलंय? उद्या सूट बूट मी घालून तयार होईल, 5,000-6,000चा, 9,000चा, आम्ही मटेरियल वगैरे चेक करून पूर्ण सूट बुटात येऊ, कारण दुसऱ्यांसमोर आम्हाला वट दाखवायचे. त्यासाठी विचार नाही करणार मागचा पुढचा. पण हेच सांग, उद्यापासून तुझं लाईफ ना 360 डिग्रीने चेंज होणार आहे, मग तू लाईफच्या प्रत्येक ह्याच्यामध्ये नुसता आनंद, तू हसतच राहणार आहेस रे. नाही रे बाबा, हे कोण करणार? ह्याच्यासाठी पैसे द्यायचे, आनंदासाठी नाही. नाही नाही, आम्हाला क्षणिक सुखासाठी सांगा, आम्ही आता देऊ. हे मी वस्तुस्थिती सांगते रोजची. आपल्या मुलांच्या बाबत पण विचार नाही करत माणसं तर. एवढं आपण, एवढी खालच्या थराला विचार माणसांचा कसा काय होऊ शकतो? मी तुम्हाला नाही दोष द्यायचे, मी इन जनरल सांगते की लिटरली विचार करण्याची गोष्ट आहे की का अशी विचारसरणी झाली आहे. मुलांच्या बाबतीत सुद्धा स्वतःच्या असते, स्वतःच्या बाबतीत तर सोडूनच द्या. मुलांना डायरेक्ट दोष कधी कधी तर पटकन तोंडातून निघता, हा आला ना तेव्हापासून माझं आयुष्य असं. अरे काय? Ma'am, I have one thought to share. Shall I? हा, येस ऑफकोर्स. Actually, the way you are telling us, हे सगळं आपणच अट्रॅक्ट केलेलं असतं, राईट? Somewhere, हो हो. somewhere we met someone and we attracted to that thing or person, and then we start to blame that our life got spoiled due to that or something like.
पण ह्या सगळ्यामध्ये आपण विसरून जातो की हाऊ मच वी गॉट इन्फ्लुएन्स बाय पर्सन, सोसायटी, सोशल मीडिया अँड नॉट इवन लाईक आत्ताचं कंडिशनिंग नाही आहे. सिन्स आवर चाइल्डहुड आपले पॅरेंट्स असतील, आपले शेजारी असतील, टीचर्स असतील, त्याचं बाय प्रोडक्ट आपण अडल्टहुड मध्ये बनतो. पण हे सगळं जे नॉलेज आहे आता आमच्या वयामध्ये सगळ्यांनाच नसतं. म्हणजे आता इट इज अन जर्नी ऑफ सोल. तर ते कधी कधी ना डिफिकल्ट होऊन जातं की समोरच्याला याबद्दल काहीच माहित नाहीये आणि आपल्याला ते माहिती आहे पण आपण ते कॅरी आउट नाही करू शकत आहे. तर अशा सिच्युएशनला काय करावं? त्यासाठी मग रेकीच्या टेक्निक असतात की जिथे समोरच्याला न सांगता पण आपण त्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन घडवतो. ओके. ऍज अ हिलर आपल्याला ना त्याचं कॉजेस माहित असतो. आता फॉर एक्झाम्पल चक्र तर बेसिक गोष्ट आहे. मग तुमचं कार्मिक हे पण आपल्याला समजत असतं की हा असं वागतो, ह्याने असे असे कर्म केलेत किंवा ह्याच्या आपल्याला चित्र पण दिसतं की ह्याच्या लाईफमध्ये ह्या ह्या गोष्टी झाल्यात किंवा ह्याच्या पिढ्यांमध्ये एखादी आता हे दिसतं. समजा जे काही आपल्या सायकिक ॲबिलिटीज तेव्हा जागृत होतील त्या हिशोबाने माणसाशी बोलता बोलता आपण समजा तुमच्याशी बोलता बोलता जे कनेक्शन होईल डाउनलोड येत जातो काय 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 चाललंय काय. सो म्हणजे नाव ऍज अ हिलर वी नो द रूट कॉज ऑफ इट, बरोबर. पण समोरच्याला सांगून समजणार नाहीये, मग तेव्हा कसं करायचं? मग त्यासाठी टेक्निक कळलं, कारण की समोरचा नाही शिकलाय ना, तो कसा रिव्हर्स करणार हा आणि किंवा बऱ्यापैकी ह्याच्यावर बिलीव्ह पण नसतो लोकांचा. हा, कारण की कसं समोरचा शिकलेलाच नाहीये किंवा त्या गोष्टीचं त्याला आता जे मी त्यांना अजून शिकवते तर तुम्हाला त्याचं बॅकग्राऊंड सहजता कळतोय की काय आहे, काय विचारांवर आलं, ओके माझ्या सबकॉन्शियस माइंडमुळे झालं, ओके सबकॉन्शियस म्हणजे कर्म, हे रिलेशन कळतंय. सगळ्यांनी लेवलवर अटेंड नाही केलंय, प्रत्येकाकडून अपेक्षाच नाही करू शकत की त्याला समजेल. वरून त्याचे कार्मिक ब्लॉकेजेस, वरून त्याचा स्वभाव, वरून त्याच्या सोबत असलेले बाकीचे जे चालू आहे घटना, त्या सगळ्यांचा जो पडदा आलेला असतो त्याच्यामधून आपण एक्सपेक्ट नाही करू शकत की ह्याला कळेल त्याच्या आयुष्यात कशामुळे काय झालंय किंवा तो कसा वागतोय. ठीक आहे. आणि त्यातून बाहेर कसं पडायचं हे पण त्याला माहित नाही. त्यामुळे तुम्ही कितीही ओरडून ओरडून बोललात त्याला काही फरकच पडणार नाही. तो तुम्हाला बोलेल तुम्ही काहीतरी करा ना. हं? आणि तेव्हा तो कुठे जाणार मग? इथे रेकॉर्डिंग मी थांबवते हा जरा. आय गेस सगळे डाऊट्स आता क्लिअर झालेले असतील. ठीक आहे. आता समजतंय का हे महत्वाचं असतं, रेकी असो किंवा रेकीवरती मी का जोर देते. तसं बघायला गेलं तर आपल्याकडे 100 कोर्सेस आहेत. NLP आहे, रेकी आहे, एंजल थेरपी आहे, अजून काय 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 आहे, सुजोग आहे, एव्हरीथिंग इज देअर. पण रेकी हा सगळ्याचा बेस राहते. त्याच्यानंतर तुम्ही अजून काहीतरी शिका, दॅट इज ओके. ब्रह्मांड शेवटी ब्रह्मांड आहे ना. त्याच्यानंतर मग अजून थेरपी शिका. मग ते मर्काबा असेल, एंजल थेरपी असेल, NLP असेल, एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. नावं जेवढं घेऊ तेवढं कमी. शिकवायला मी तेवढे पण शिकवेन, पण बेस आहे तो रेकी, ब्रह्मांडाचं ऊर्जा. मग त्याच्यानंतर तुम्ही अजून वेगवेगळ्या ऊर्जांना बोलवा, चालेल. समजते नाही तर मला प्रमोट करायचं तर आता इथे बोलले एंजल थेरपीचा क्लास उद्यापासून चालू होते या. नाही, आधी रेकी. आता समजणार नाही मी काय बोलली, एंजल थेरपी वगैरे. ज्यांना माहिती असेल त्यांना माहिती आहे. ओके फाईन. आता इथे कोणाला काय डाऊट्स पुन्हा मी विचारते. आणि ते पण मला माहिती आहे की आता डाऊट्स उत्पन्न होणार नाही जोपर्यंत काही करायला घेणार. चालेल, थांबूया मग आपण इथे. रिसिव्ह टुमॉरो. ते उद्याचा लास्ट डे असणार आहे. सो तुम्हाला जेवढे काही प्रश्न असतील किंवा पर्टिक्युलर ही गोष्ट सॉल्व्ह होऊ शकते का रेकीच्या माध्यमातून, हो की नाही, किंवा हा इश्यू आहे फिजिकल लेवलवरचा म्हणजे व्याधी, डिसिजेस वगैरे, डिसऑर्डर्स जे काय असेल तर ते रेकीच्या माध्यमातून सॉल्व्ह होऊ शकतात की नाही, असे जे काही तुमचे प्रश्न असतील किंवा याच्या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील ते सगळे आपण उद्या सॉल्व्ह करणार आहोत. रेकॉर्डिंग मिळणार आहे, डोंट वरी. ठीक आहे. पण ते रेकॉर्डिंग बघून फक्त काय याच्यात, ठीक आहे रेकॉर्डिंग नंतर अशा दिवशी आपण देतो, दॅट इज ओके. पण त्याच्यावर ऍक्ट करणं महत्वाचं आहे. रेकॉर्डिंग कोणासाठी, ज्यांनी अटेंड नाही केलं त्यांनी रेकॉर्डिंग हे करा, ठीक आहे फाईन. पण नाहीतर जेवढ्या अशा ऊर्जा भेटतात तेवढं रेकॉर्डिंग मध्ये लेवल 1 ला होते, लेवल 2 ला इज डिफरंट थिंग. चालेल, थांबूया आता इथे. फाईन. टुमॉरो विल सी ऑल द डिटेल्स ऑफ द लेवल 2 लेवल 3 कोर्स स्ट्रक्चर, त्याची फी स्ट्रक्चर वगैरे वगैरे.